प्रेरणादायी कथा छत्रपती शिवाजी महाराज। शिवनेरीच्या किल्ल्यावर एक लहानसा मुलगा आईच्या मांडीवर बसून रामायण महाभारताच्या कथा ऐकत होता। त्या मुलाच्या डोळ्यात स्वप्न होते, स्वराज्याचे स्वप्न। त्या मुलाचे नाव होते शिवबा। आई जिजाऊ त्याला सांगायच्या, अन्याय सहन करायचा नाही, सत्यासाठी उभं राहायचं। त्या शब्दांनी शिवबाच्या मनात ज्वाला पेटली। तो वाढत गेला तसे त्याने आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याचा निर्धार केला। एक दिवस प्रचंड संकट उभं राहिलं। शत्रू बलाढ्य होता, सैन्य मोठं होतं, पण शिवबाने हार मानली नाही। त्याने गनिमी कावा वापरून शत्रूला चकवले। थोड्याशा मावळ्यांसह त्याने अशक्य वाटणारी लढाई जिंकली। लोकांच्या मनात आशेचा किरण उजळला, आपलं स्वराज्य शक्य आहे। वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर रायगडावर राज्याभिषेक झाला। शिवबा झाले छत्रपती शिवाजी महाराज। पण सिंहासनावर बसल्यानंतरही त्यांनी जनतेला कधीच विसरलं नाही। न्याय, धर्मनिरपेक्षता आणि शिस्तबद्ध राज्यकारभार यामुळे स्वराज्य फुलत गेलं। कथेचा संदेश, मोठं स्वप्न पहा, अन्यायाविरुद्ध निडरपणे उभे रहा। बुद्धी, धैर्य आणि संयम यांचा संगम म्हणजे खरे नेतृत्व। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी दृढनिश्चय असेल तर स्वराज्य घडवता येते। अगदी अशाच प्रेरणादायी कथांसाठी महादेव मेहकरे सर यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।